बटाटे, बेसन, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या, कांदा, लसूण, हळद, चवीनुसार मीठ, मोहरी, जिरे. आता आपण आहे ना मिरच्या आणि लसूण दळून घेऊया मिक्सरमध्ये. बघा आपण तेल ठेवलेलं आहे, तेल तापून देऊया. तेल तापलं तर त्याच्यानंतर आपण मोहरी टाकूया. मोहरी टाकलेली आहे. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपण कांदा कापून घेतलेला होता तो टाकून देऊया. मोहरी चांगली कढीपत्ता आपण कांदा टाकूया कापून घेतलेला. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कांदा नाही टाकू शकता, असं काही नाही करायचं. कांदा टाकल्याने जरा टेस्ट वेगळी लागते वडेपावची. आता आपण जरा एकजीव करून घेऊया. बघा आपला कांदा फ्राय होतोय. आता आपण जिरे, चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेले ते टाकूया. थोडंसं ते पण फ्राय करून घेऊया. त्याच्यानंतर लसूण आणि मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली मी थोडंसं आरबट हे बघा हे टाकूया आणि एकजीव करून घेऊया. तुम्हाला जितक्या मिरच्या पाहिजे तितकं तिखट हवं आहे तेवढं टाकू शकता तुम्ही, असं काही नाही. हे बघा छानपैकी आपली चटणीचं मिक्सर तयार होतं आहे. आता आपण इथं पण हे बघा बटाटे उकडून घेतलेले ते टाकूया. बटाट्याचे पहिले आपण साला काढून घेऊया. बघा उकडलेले बटाटे ते दाखवायचे विसरले मी. आपलं मिक्सर मिरच्या फ्राय झालेल्या आहे, कांदा फ्राय झालेला आहे मस्तपैकी. आता आपण ते बटाटे घेतलेले होते ते टाकूया मस्त. हे बघा आता शिजलेले चांगले आहेत बटाटे, त्याच्यामुळं आपण फोडून घेऊया. हे बघा आपण बटाटे मॅश करून घेतोय चटणीत. अजून एक जीव करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण वडी करूया. वरतून कोथिंबीर टाकूया. हे बघा कोथिंबीर टाकली वरतून. अजून थोडेसे एकजीव करून घेऊया. बघा आपली चटणी झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि थोड्या वेळाने थंड झाले का मग वडी करूया. बघा आपण बेसन घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया. कुरकुरीत बघा चवीनुसार मीठ टाकूया. जेवढं हवं आहे तेवढंच टाका. आता आपण वेगळ्या पद्धतीत करूया. थोडीशी इनो टाकूया. नेहमी आपण खायचा सोडा टाकतो पण आज इनो टाकून घेऊया. हे बघा इनो टाकली आहे. आता आपण जरासं इनो हे करून घेऊया. बघा आता आपण एकजीव करून घेऊया. ते हवेनुसारच पाणी टाकाया तुम्ही. हलत हलत पाणी टाका. एकजीव करून घेऊया. आपण चांगलं असं फेटून घेऊया. थोडंसं पाणी ओतूया आपण. मस्त एकजीव करून घेऊ. त्याच्यानंतर आपण वडे टाकूया. पावसाळ्यात वडे खायची मज्जाच वेगळी. झाले आपण वडे हे करून घेऊया. तुम्हाला चपटे करायचे असेल तर तुम्ही चपटे करून घ्यायचे. तुम्हाला गोल करायचे असेल तर गोल करून घ्यायचे. गोल असे करून घ्यायचे. मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवते.
जरा मोठं करायचं असेल तर करू शकता तुम्ही. चपटे करून घेऊ एवढे. तापलेला आहे. आता आपण वडे टाकून घेऊया. हे बघा, बेसन जरासं घट्ट करून घ्यायचं म्हणजे कवर जरा जाड येतं. घरातच करायचे वडे. घरात केल्याने स्वच्छता आणि आपल्या पोरांना हे बघा आपले वडे काय होत आहे मस्तपैकी. एका छानपैकी कलर पण आलेला आहे, मस्त आहे बघा. पोरांसाठी घरातच करायचं आज. किती छान कलर आलेला आहे आपल्या वड्यांना. आज जरा वेगळ्या पद्धतीत केलेले आहे. इनो टाकलेला आहे. ऑप्शन आहे, तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकता. तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही करू शकता. खायचा सोडा पण टाकतात, मी ऑप्शन टाकलेलं आहे. बघा छान आपला फ्राय झालेला आहे वडा. आता आपण काढून घेऊया. पहिले गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. काढून घेतलेला आहे. वडा झालेला आहे. हे बघा, आता आपण सर्व करून घेऊया. हे बघा छानपैकी. आता आपण सॉस घेऊया. सॉस घेऊया. त्याच्यानंतर हिरवी चटणी. हिरवी चटणीची रेसिपी हे बघा. नंतरच्या व्हिडिओमध्ये हिरवी चटणीची रेसिपी हे बघा. झाले आहे आपले गरम गरम वडे तयार. आता झाले आपले वडे तयार. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.